मिरजेतील वेताळबा नगर येथील हॉटमिक्स रस्त्याच्या कामाचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। मिरजेतील प्रभाग 5 मधील वेताळबा नगर येथील झोपडपट्टी ते मुंगीपीर पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स कामाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। माजी नगरसेवक संजय बापू मेंढे आणि माजी नगरसेविका बबिता मेंढे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, काही जण माझ्यावर टीका करतात, तुम्ही रोज पालकमंत्री यांच्या कार्यक्रमात दिसता म्हणून जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या पालकमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ल्या हातात येणार नाहीत असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। तसेच यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, संजय मेंढे काँग्रेसचे असताना कामासाठी भाजपचे आमदार यांच्याकडे जाऊन बसता, तसेच विरोधात असून सुद्धा कामासाठी मला मुख्यमंत्री आणि भाजप मंत्र्यांकडे जावे लागणार। लोकांची कामे करत असताना जिथे जावे लागेल तिथे मी जाणार। कामाच्या बाबतीत दोन्ही आमदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी खासदार विशाल पाटील यांचा संजय मेंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू, जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता, तसं आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे कधीतरी जायला लागणार, पण कामासाठी जावं लागतं। लोकांची कामं झाली पाहिजे। ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जायला लागेल तिथं जावं लागणार, कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे। पण माझा विचार वेगळा आहे, तर हो माझा विचार वेगळाच आहे, मी त्या विचाराशी ठाम राहणार। पण कामं करत असताना तसं करून चालत नाही, म्हणून आम्ही प्रयत्न केला। आमदारांचा आमचा वैचारिक वाद असते, राजकीय वाद असते, पुढे निवडणुकीत एकामेका प्रचार करू, पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझा प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते की तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता। आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत, आता त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय ती किल्ली कशी हातात येणार। त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही ना, निवडून आलो, सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते, पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते। आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे, त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही, पण लोकांसाठी काम महत्वाचं असते। म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काही काळजी करू नका। मी अपक्ष जर निवडून आलो असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक, मंत्री लोक मला घाबरतात, त्या निमित्तानं मला 4 पैसे मिळतात, ते आपण काढून घेऊया। हे सगळं तुमच्या प्रेमामुळे घडलं।